नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 035 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 35। आपण ह्या भागामध्ये आणि ह्या उपक्रमासाठी जे पुस्तक वाचत आहोत त्याचं हेडिंग तुम्हाला पुस्तकाचं पृष्ठभागावरचं जे नाव आहे ते आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहे। श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद हे पुस्तक गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे आणि याचे लेखक आहेत जगदयालजी गोयंदकाजी आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीयुत कुलकर्णी यांनी केलेला आहे। तर आपण गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोयंदका आणि अनुवाद करणारे कुलकर्णी साहेब या सर्वांचे अत्यंत आभारी आहोत। तसेच आपण या उपक्रमाचे सुद्धा आभारी आहोत। प्रत्यक्ष ह्या भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला नेहमी मी विनंती करत असतो की ह्या उपक्रमासाठी आपण आपल्या चॅनलवरती एक छोटीशी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ज्या प्लेलिस्टचं नाव आहे जी आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, श्रीमद भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची आपली एक प्लेलिस्ट आहे। या प्लेलिस्टमध्ये ह्या उपक्रमाचे पहिल्या भागापासून शेवटपर्यंतचे सर्व भाग मी ऍड करत जाणार आहे। ऑलरेडी आतापर्यंत झालेले सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत, यापूर्वीचे 34 भाग आणि यापुढेही येणारे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ऍड होणार आहेत। त्यामुळे या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, कारण ह्या उपक्रमामधून आपल्याला केवळ भगवद्गीतेचेच नव्हे तर आपल्या वेदांचे, उपनिषदांचे, पुराणांचे, संस्कृत भाषेचे ज्ञान मिळणार आहे। त्यामुळे ह्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही आपल्याला विनंती आहे। चला तर मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष भाग आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात आणि मग पुस्तक वाचनाला आरंभ करूयात। ओम श्री परमात्मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। ओम श्री परमात्मने नमः। मागच्या 34व्या भागामध्ये आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6च्या 3ऱ्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं। आता आपल्याला या भागामध्ये 4थ्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे। तर आपण 4थ्या श्लोकाचा संबंध वाचूयात। पूर्वीच्या श्लोकात योगारूढ हा शब्द आलेला आहे, त्याचे लक्षण जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाल्यावर योगारूढ पुरुषाची लक्षणे भगवंत सांगत आहेत। आणि आता आपण त्या दुसऱ्या पुस्तकातून श्लोक वाचूयात। यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। अर्थ बघूयात। ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मातही पुरुष आसक्त होत नाही त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हणले जाते। आणि पहिला प्रश्न 4थ्या श्लोकावरचा, येथे इंद्रियांच्या विषयामधील तसेच कर्मामधील फक्त आसक्तीचा त्याग सांगितला आहे, कामनेचा त्याग सांगितलेला नाही, याचे कारण काय? उत्तर, आसक्तीपासूनच कामना उत्पन्न होते। जर विषयांबद्दल व कर्मांबद्दल आसक्ती राहत नसेल तर कामनांचा अभाव आपोआपच होईल। कारणाशिवाय कार्य होऊच शकणार नाही, म्हणून आसक्तीच्या अभावामध्ये कामनेचाही अभाव मानला पाहिजे। पुढचा प्रश्न, सर्व संकल्प संन्यास याचा अर्थ काय आहे आणि सर्व संकल्पांचा त्याग झाल्यावर कोणत्याही विषयाचे ग्रहण किंवा कर्माचे संपादन कसे शक्य आहे? उत्तर, येथे सर्व संकल्पांचा त्याग याचा अर्थ स्फुरणांचा सर्वस्वी त्याग असा नव्हे। जर तसे मानले तर योगारूढ अवस्थेचे वर्णनच अशक्य होईल। ज्याला ती अवस्था प्राप्त झालेली नाही तो तिचे रहस्य जाणत नाही आणि त्याला ती प्राप्त झालेली असते तो ती सांगू शकत नाही, मग त्याचे वर्णन कोण करणार? याशिवाय 4थ्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्टच सांगितले आहे की ज्या महापुरुषाची सर्व कर्मे ही कामना आणि संकल्प यांच्या विना व्यवस्थितपणे होतात त्याला पंडित असे म्हणतात। तेथे ज्या महापुरुषाची अशी प्रशंसा गेली आहे तो योगारूढ नाही असे म्हणता येत नाही। संकल्परहित पुरुषाकडून कर्मे होत नाहीत असेही मानता येत नाही। यावरून हेच सिद्ध होते की संकल्पांचा त्याग याचा अर्थ सर्व तऱ्हेचे स्फुरण आणि वृत्ती यांचा त्याग नव्हे। ममता, आसक्ती, द्वेष यांच्या प्रभावाखाली जे सांसारिक विषयांचे चिंतन केले जाते त्याला संकल्प असे म्हणतात। महत्वाचं वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो। ममता, आसक्ती व द्वेष यांच्या प्रभावाखाली जे सांसारिक विषयांचे चिंतन केले जाते त्याला संकल्प असे म्हणतात। अशा संकल्पांचा पूर्णपणे त्याग हाच सर्व संकल्प संन्यास होय। असा त्याग कर्माचे व्यवस्थितपणे संपादन होण्यामध्ये कोणतीही अडचण आणत नाही। ज्यांच्या बुद्धीमध्ये भगवंताशिवाय कशाचीही स्थिती उरत नाही त्यांच्याकडून भगवत बुद्धीमुळे जे विषयांचे ग्रहण होते किंवा त्याग होतो त्याला संकल्पजनित म्हणता येत नाही। असा त्याग किंवा ग्रहणरूपी कर्मे ही ज्ञानी महात्म्यांकडून सुद्धा होत असतात।
अशाच महात्म्यांबद्दल भगवंतांनी म्हटले आहे, तो सर्व प्रकारे व्यवहार करीत असतानाही माझ्यामध्येच व्यवहार करतो. पुढचा प्रश्न, भोगांच्या प्राप्तीसाठी मनुष्य कर्म करतो, आसक्त होतो, म्हणून शब्दादी विषयांबद्दल आसक्तीचा अभाव होतो असे सांगणे पुरेसे होते. कर्माबद्दल आसक्तीचा अभाव असे सांगण्याची काय गरज होती? उत्तर, भोगांच्या बद्दल आसक्तीचा त्याग झाल्यावर कर्माबद्दलची आसक्ती उरणे शक्य आहे. कारण ज्याचे कोणतेही फल नाही अशा व्यर्थ कर्माबद्दल सुद्धा प्रमादी मनुष्यांची आसक्ती दिसून येते. म्हणून आसक्तीचा पूर्णतः अभाव दाखवण्यासाठी असे म्हटलेच पाहिजे. आणि पुढे येतो 6व्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा 5वा श्लोक. त्याचा संबंध परमपदाच्या प्राप्तीसाठी हेतुरूप अशा योगारूढ अवस्थेचे वर्णन करून आता भगवंत ती प्राप्त करून घेण्यासाठी प्रोत्साहन देत मनुष्याचे म्हणजे आपले कर्तव्य 5व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. त्या पुस्तकातून वाचूयात. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. अर्थ बघूया. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीकडे जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. प्रश्न उत्तर बघूया. आपणच आपला उद्धार करणे म्हणजे काय आणि स्वतःला अधोगतीला नेणे म्हणजे काय? उत्तर, जीव अज्ञानामुळे अदानी कालापासून या दुःखमय संसार सागरात बुड्या मारित आहेत आणि नाना प्रकारच्या बऱ्या वाईट योनींमध्ये भटकत तऱ्हेतऱ्हेचे भयानक कष्ट सहन करीत आहेत. जीवांची ही दीन दशा पाहून दयामय भगवान त्यांना साधनोपयोगी देव दुर्लभ असे मनुष्य शरीर देऊन एक चांगली संधी देतात. जीवाने हवे तर साधनेने एकाच जन्मात संसार समुद्रातून बाहेर पडून सहजपणे परमानंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त करून घ्यावे. म्हणून मनुष्याने मानव जीवनाची दुर्लभ संधी फुकट जाऊ देऊ नये आणि कर्मयोग व सांख्ययोग व भक्तियोग इत्यादी कोणत्याही साधनास लागून आपला जन्म सफल करावा. हे म्हणजे स्वतः आपला उद्धार करणे होय. याच्या उलट रागद्वेष, कामक्रोध व लोभ मोह इत्यादी दोषांमध्ये सापडून तऱ्हेतऱ्हेची दुष्कर्मे करणे आणि त्यांचा परिणाम म्हणून मनुष्य शरीराचे परमफल अशी जी भगवत प्राप्ती आहे तिच्यापासून वंचित राहून पुन्हा डुक्कर, कुत्रा इत्यादी योनींमध्ये जाण्याचे कारण होणे म्हणजे स्वतःला अधोगतीकडे घेऊन जाणे होय. उपनिषदात अशा मनुष्याला आत्महत्यारा असे म्हणून त्याच्या दुर्गतीचे वर्णन केलेले आहे. येथे भगवंतांनी स्वतःचा उद्धार करण्याची गोष्ट सांगून जीवाला हे आश्वासन दिले आहे, प्रारब्ध वाईट आहे म्हणून तुझी उन्नती होणारच नाही असे तू समजू नकोस. तुझे उत्थान पतन प्रारब्धाच्या अधीन नसून तुझ्याच हाती आहे. साधना कर आणि स्वतःला अवनतीच्या गर्तेतून बाहेर काढून उन्नतीच्या शिखरावर घेऊन जा. हा सर्व जो उपदेश आहे हा आपल्यासाठी उपदेश आहे, सामान्य माणसासाठी म्हणजेच आपल्यासाठी उपदेश आहे. पुढचा पॅराग्राफ, म्हणून मनुष्याने फार सावधपणे व तत्परतेने नेहमी आपल्या उत्थानाची म्हणजे आता ज्या स्थितीत आहे त्यापेक्षा वर जाण्याची साधना, रागद्वेष, कामक्रोध, भोग, आळस, प्रमाद आणि पापाचरण यांचा सर्वथा त्याग करून शम, दम, तितिक्षा, विवेक आणि वैराग्यादी सद्गुणांचा संग्रह करण्याची साधना म्हणजे विषयचिंतन सोडून श्रद्धेने व प्रेमाने भगवत चिंतन करण्याची साधना आणि भजन, ध्यान व सेवा सत्संगादीने भगवंताला प्राप्त करून घेण्याची साधना केली पाहिजे. जोपर्यंत भगवत प्राप्ती होणार नाही तोपर्यंत एक क्षणभरही जरा सुद्धा मागे हटू नये किंवा थांबू नये. भगवत कृपेच्या बळावर धीरता, वीरता आणि दृढ निश्चय यांच्यापासून स्वतःला किंचितही ढळू न देता उत्तरोत्तर उन्नतीच्या मार्गावर पुढे जात राहिले पाहिजे. मनुष्य आपल्या स्वभावात व कर्मात जितकी अधिक सुधारणा करतो तितका तो उन्नत होतो. स्वभाव व कर्म यांची सुधारणा म्हणजे उन्नती किंवा उत्थान होय. बघा, खूप सुंदर वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो. मनुष्य आपल्या स्वभावात व कर्मात जितकी अधिक सुधारणा करतो, जे आपण सहज करू शकतो स्वभावामध्ये आणि कर्मामध्ये सुधारणा, तितका तो उन्नत होतो. स्वभाव व कर्म यांची सुधारणा म्हणजे उन्नती किंवा उत्थान होय. यांच्या विरुद्ध स्वभाव आणि कर्म यांच्यातील दोष वाढणे म्हणजेच अवनती किंवा पतन होय. पुढचा प्रश्न, मनुष्य हा स्वतःच आपला मित्र आहे व स्वतःच आपला शत्रू आहे या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, याच्याद्वारे भगवंतांनी असे दाखवले आहे की मनुष्य सांसारिक संबंधांमुळे आसक्तीने ज्या लोकांना आपले मित्र मानतो ते बंधनाचे कारण असल्याने वस्तुतः ते मित्रच नव्हेत. संत, महात्मे आणि निस्वार्थ साधक असे जे बंधनातून सुटण्यास मदत करणारे आहेत ते नक्कीच खरे मित्र होत. परंतु त्यांची ही मैत्री सुद्धा मनुष्याला तेव्हाच मिळते की जेव्हा तो प्रथमतः
स्वतःच आपल्या मनाने त्यांच्याबद्दल श्रद्धा व प्रेम बाळगतो, त्यांना आपला सच्चा मित्र समजतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चालतो. या दृष्टीने विचार करता मनुष्य स्वतःच आपला मित्र आहे ही गोष्ट सिद्ध होते. मनुष्य आपल्या मनात जेव्हा एखाद्या शत्रूला मानतो तेव्हाच त्याची हानी होते हे सुद्धा निश्चित आहे. तसे पाहिल्यास कोणीही मनुष्य कोणाचीही काहीही परमार्थिक हानी करू शकत नाही, म्हणून शत्रूही वस्तुतः त्याचाही तोच होय. वास्तविक जो आपल्या उद्धाराचा प्रयत्न करतो तो स्वतःच आपला मित्र होय आणि जो त्याच्या विरुद्ध कर्म करतो तो स्वतःच आपला शत्रू होय. म्हणून स्वतःहून वेगळा असा कोणीही आपला मित्र किंवा शत्रू असू शकत नाही. आपलं कोणीही आध्यात्मिक नुकसान करू शकत नाही. जर आपलं आध्यात्मिक नुकसान कोणी करू शकत असेल तर ते आपण स्वतःच करू शकतो. म्हणून आपणच स्वतः आपले मित्र आहोत आणि आपणच स्वतः आपले शत्रू बनू शकतो. आपल्याला आपला स्वभाव आणि कर्म यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहायचं आहे. 6व्या श्लोकाचा संबंध. मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे असे सांगितले आहे. आता त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी भगवंतांनी सांगितले आहे की कोणत्या लक्षणांनी युक्त असा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे व कोणत्या लक्षणांनी युक्त असा मनुष्य स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. आता इथे आपल्याला परीक्षा करण्यासाठी भगवंत 6व्या श्लोकामध्ये आपल्याला काही लक्षणं सांगतायत मित्राची आणि शत्रूची. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्थ बघूया. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. सुंदर लक्षणं सांगितली आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय, मन आणि इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जर आपण प्राप्त करू शकलो किंवा करण्याचा प्रयत्न केला तर आपण आपले मित्र, आणि जर आपण ते करू शकलो नाही तर आपणच आपले शत्रू. हा सारांश आहे या श्लोकाचा. बघूया प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला जास्त शिकायला मिळेल. पहिला प्रश्न, मन व इंद्रिये यांच्यासह शरीर जिंकणे म्हणजे काय? यांना कशा प्रकारे जिंकता येते? जिंकलेले शरीर, इंद्रिये व मन यांची काय लक्षणे आहेत? यांना जिंकणारा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र कसा होतो? उत्तर, शरीर, इंद्रिये आणि मन यांना पूर्णपणे स्वाधीन करून घेणे म्हणजेच त्यांना जिंकणे होय. विवेकपूर्वक अभ्यासाने व वैराग्याने ते स्वाधीन होऊ शकतात. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मनुष्य ज्या साधनामध्ये आपले शरीर, इंद्रिये आणि मन यांना लावू इच्छितो त्या साधनामध्ये ते अनायासे लागतात आणि ते जेव्हा त्याच्या ध्येयाच्या विपरीत मार्गाकडे ढुंकूनही पाहिनासे होतात तेव्हा ते स्वाधीन झालेले आहेत असे समजावे. ज्या मनुष्याचे शरीर, इंद्रिये आणि मन हे त्याच्या स्वाधीन होतात तेव्हा तो मनुष्य अनायासे संसार समुद्रातून आपला उद्धार करून घेतो व परमानंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त करून घेऊन कृतार्थ होतो. म्हणून तो स्वतःच स्वतःचा मित्र होय. पुढचा प्रश्न, ज्याचे शरीर, इंद्रिये आणि मन हे जिंकले गेलेले नाहीत त्याला अनात्मा असे म्हणण्याचे काय तात्पर्य आहे आणि त्याचे शत्रूप्रमाणे स्वतःशी शत्रुत्वाचे आचरण असते असे म्हणजे काय? उत्तर, शरीर, इंद्रिये आणि मन या सर्वांचे नाव आत्मा असे होय. शरीर, इंद्रिये आणि मन या सर्वांचे मिळून एकत्र नाव आत्मा असे होय. ही सर्व ज्याच्या स्वतःच्या ताब्यात नाहीत, उच्छृंखल आहेत आणि यथेच्छपणे विषयांमध्ये गुंतलेली राहतात आणि जो मनुष्य या सर्वांना आपल्या ध्येयाला अनुकूल व इच्छेनुसार कल्याणाच्या साधनामध्ये लावू शकत नाही तो मनुष्य अनात्मा होय. तो आत्मवान नव्हे. असा मनुष्य स्वतःच मन, इंद्रिये इत्यादींच्या अधीन होऊन कुपथ्य करणाऱ्या रोग्याप्रमाणे स्वतःच कल्याण साधनाच्या विरुद्ध आचरण करतो. तो अहंता, ममता, आसक्ती, द्वेष, कामक्रोध, लोभमोह इत्यादींमुळे प्रमाद, आळस आणि विषयभोगांमध्ये सापडून पापकर्मांच्या कठीण बंधनामध्ये पडतो. ज्याप्रमाणे शत्रू एखाद्याला सुखाच्या साधनापासून वंचित करून दुःख भोगण्यास भाग पाडतो त्याप्रमाणे तो मनुष्य आपले शरीर, इंद्रिये आणि मन यांच्या कल्याणाच्या साधनेमध्ये न लावता भोगांमध्ये लावतो व स्वतःला वारंवार नरकादींमध्ये टाकून नाना प्रकारच्या योनींमध्ये स्वतःला भटकायला लावून अनंत काळापर्यंत भीषण दुःख भोगण्यासाठी स्वतःला भाग पाडतो. स्वतःबद्दल द्वेष नसल्यामुळे वास्तविक जरी कोणीही स्वतःचे वाईट करू इच्छित नाही तरी अज्ञानाने मोहित झालेला मनुष्य आसक्तीला बळी पडून दुःखाला सुख व अहिताला हित समजून आपल्या खऱ्या कल्याणाच्या विरुद्ध आचरण करू लागतो. ही गोष्ट सांगण्यासाठी असे म्हटले आहे की तो शत्रूप्रमाणे स्वतःशी शत्रुत्वाचे वर्तन करतो. आणि पुढे येतो 7व्या श्लोकाचा संबंध. ज्याने मन व इंद्रिये यांच्यासह शरीर जिंकले आहे तो स्वतःच स्वतःचा मित्र का आहे?
ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आता भगवंत शरीर, इंद्रिये व मनरूपी आत्मा स्वाधीन करण्याचे फल सांगत आहेत. जर आपण शरीर, इंद्रिय आणि मन स्वाधीन करू शकलो, त्यांच्यावर कंट्रोल आणू शकलो, तर त्याचं फल काय मिळणार आहे हे आपल्याला 7व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. अर्थ बघूया. थंड, उष्ण, सुख, दुःख इत्यादी तसेच मान अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच. पहिला प्रश्न, शीत उष्ण, सुख दुःख व मान अपमान यांच्यामध्ये चित्ताच्या वृत्ती शांत राहणे म्हणजे काय? उत्तर, येथे शीत उष्ण, सुख दुःख व मान अपमान हे शब्द उपलक्षणाने आलेले आहेत. म्हणून अशा प्रसंगी शरीर, इंद्रिये व मन यांच्याशी संबंध असणाऱ्या सर्व सांसारिक पदार्थांचा व भावनांचा व घटनांचा येथे समावेश मानला पाहिजे. जर कोणतेही अनुकूल किंवा प्रतिकूल असे पदार्थ, भावना, व्यक्ती किंवा घटना यांचा संयोग किंवा वियोग झाल्यावर अंतःकरणात राग, द्वेष, हर्षशोक, इच्छा, भय, ईर्ष्या, असूया, कामक्रोध आणि विक्षेप इत्यादी कोणत्याही प्रकारचा विकार आला नाही, जर त्या प्रत्येक स्थितीमध्ये चित्त नेहमी सम व शांत राहिले, तर त्यालाच शीतोष्ण, समदुःख व मान अपमान यांमध्ये चित्ताच्या वृत्ती पूर्णपणे शांत राहणे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, जितात्मनः या पदाचा अर्थ काय आहे आणि याचा उपयोग कशासाठी केला गेला आहे? उत्तर, इंद्रिये, शरीर, मन यांना ज्याने पूर्णपणे स्वाधीन करून घेतलेले आहे त्याचे नाव जितात्मा होय. असा पुरुष नेहमी सर्व अवस्थांमध्ये प्रशांत व निर्विकार राहू शकतो आणि संसार समुद्रातून आपला उद्धार करून घेऊन परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून तो स्वतःचा मित्र होय, हा आशय दाखवण्यासाठी येथे जितात्मनः या पदाचा उपयोग केला आहे. पुढचा प्रश्न, परमात्मा हे पद कशाचे वाचक आहे आणि समाहितः याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, परमात्मा हे पद सच्चिदानंद घन परब्रह्माचे वाचक आहे. वरील लक्षणाने युक्त अशा पुरुषाला परमात्मा हा नेहमी सर्वत्र प्रत्यक्ष भरलेला दिसतो, असे समाहितः या पदाने दाखवले आहे. आणि पुढे येतो 8व्या श्लोकाचा संबंध. मन व इंद्रिये यांसह शरीराला वश करून घेण्याचे फळ परमात्म्याची प्राप्ती हे आहे असे सांगितले आहे. म्हणून परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाची लक्षणे जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाल्यावर आता 2 श्लोकांमध्ये त्याच्या लक्षणांचे वर्णन करीत भगवंत त्याची प्रशंसा करीत आहेत. आणि पुढे येतो 8वा श्लोक. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. अर्थ बघूया. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती, दगड आणि सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. पहिला प्रश्न, येथे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा या पदाने कोणत्या पुरुषाचा बोध केला आहे? उत्तर, परब्रह्म निर्गुण निराकार परमात्म्याच्या तत्वाचा प्रभाव, महात्म्य इत्यादींचे रहस्यासह जे यथार्थ ज्ञान आहे त्याला ज्ञान असे म्हणतात. आणि भगवंताच्या सगुण निराकार व साकार तत्वाची लीला, रहस्य, महत्व, गुण आणि प्रभाव इत्यादींच्या यथार्थ ज्ञानाला विज्ञान असे म्हणतात. सुंदर पॅराग्राफ आहे, पुन्हा एकदा वाचतो. परब्रह्म निर्गुण निराकार परमात्म्याच्या तत्वाचा प्रभाव, महात्म्य इत्यादींचे रहस्यासह जे यथार्थ ज्ञान आहे त्याला ज्ञान असे म्हणतात. आणि भगवंताच्या सगुण निराकार व साकार तत्वाची लीला, रहस्य, महत्व, गुण आणि प्रभाव इत्यादींच्या यथार्थ ज्ञानाला विज्ञान असे म्हणतात. ज्या पुरुषाला परमात्म्याच्या निर्गुण, सगुण, निराकार, साकार तत्वाचे व्यवस्थित ज्ञान झालेले आहे, ज्याचे अंतःकरण वरील दोन्ही तत्वांच्या यथार्थ ज्ञानामुळे पूर्ण तृप्त झाले आहे, ज्याला आता काहीही जाणण्याची इच्छा उरलेली नाही, तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होय. पुढचा प्रश्न, येथे कूटस्थः या पदाचा आशय काय आहे? उत्तर, सोनार किंवा लोहार यांच्याजवळ असणाऱ्या लोखंडाच्या ऐरणीला कूट असे म्हणतात. तिच्यावर सोने, चांदी, लोखंड इत्यादी ठेवून हातोड्याने कुटले जाते. कुटतेवेळी त्याच्यावर वारंवार जोराचा प्रहार होतो, तरीही तो हलत नाही, डुलत नाही, अगदी अचल राहतो. अशाच प्रकारे जो पुरुष तऱ्हेतऱ्हेची मोठ्यात मोठी दुःखे आल्यावरही
आपल्या स्थितीपासून किंचितही विचलित होत नाही, ज्याच्या अंतःकरणात थोडासाही विकार उत्पन्न होत नाही आणि जो नेहमी अढळ भावनेने परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित असतो त्याला कुटस्थ असे म्हणतात. पुढचा प्रश्न, विजितेंद्रिय याचा भावार्थ काय आहे? उत्तर, जगातील संपूर्ण विषय मायामय व क्षणिक आहेत हे समजल्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाबद्दल जराही आसक्ती उरलेली नाही आणि ज्याची इंद्रिये विषयांमध्ये कोणताही रस न मिळाल्यामुळे त्या विषयांपासून निवृत्त झालेली आहेत व लोकसंग्रहासाठी जो पुरुष आपल्या इच्छेनुसार इंद्रियांना यथायोग्यपणे ठेवतो, म्हणजे तो जेथे संलग्न करतो तेथेच ती संलग्न होतात, पण स्वच्छंदपणे ती कधीही कोठेही जात नाहीत, आणि ज्याच्या मनात ती इंद्रिये कोणत्याही प्रकारचा क्षोभ उत्पन्न करीत नाहीत, अशा प्रकारे ज्याची इंद्रिये त्याच्याच स्वाधीन आहेत तो पुरुष विजितेंद्रिय होय. पुढचा प्रश्न, समलोष्टाश्म कांचन याचा भावार्थ काय? उत्तर, माती, दगड आणि सोने इत्यादी सर्व पदार्थांबद्दल परमात्म बुद्धी झाल्याने ज्या पुरुषाला हे तिन्ही सम झालेले आहेत, जो अज्ञानी माणसाप्रमाणे सुवर्णाचे ठायी आसक्त होत नाही व माती, दगड इत्यादींचा द्वेष करत नाही, तर जो त्या सर्वांना समानच मानतो तो समलोष्टाश्म कांचन होय. आणि पुढे येतो 9वा श्लोक. संबंध दिलेला नाही कारण विषय दोन्ही श्लोकांचा एकच होता. थेट आपण 9वा श्लोक वाचूयात. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. अर्थ बघूयात. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. पहिला प्रश्न, सुहृद आणि मित्र यांच्यामध्ये काय फरक आहे? सुंदर आपल्याला भाषेचं पण ज्ञान या उपक्रमातून मिळतंय. धन्यवाद गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोविंदका आणि कुलकर्णी महोदयांचे. उत्तर, संबंध आणि उपकार इत्यादींची अपेक्षा न बाळगता विनाकारण स्वभावतः प्रेम व हित करणाऱ्याला सुहृद असे म्हणतात आणि परस्पर प्रेम व एक दुसऱ्याचे हित करणाऱ्याला मित्र असे म्हणतात. पुढचा प्रश्न, अरी किंवा वैरी आणि द्वेष किंवा द्वेषपात्र यांच्यात काय फरक आहे? उत्तर, एखाद्या कारणाने वाईट करण्याची इच्छा वाटणारा किंवा तसा प्रयत्न करणारा वैरी होय आणि स्वभावानेच प्रतिकूल वर्तन केल्याने जो द्वेषास पात्र असतो त्याला द्वेष असे म्हणतात. पुढचा प्रश्न, मध्यस्थ आणि उदासीन यांच्यामध्ये काय फरक आहे? उत्तर, परस्पर भांडण करणाऱ्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आणि पक्षपात सोडून त्यांच्या कल्याणासाठी न्याय करणाऱ्याला मध्यस्थ असे म्हणतात व त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणाऱ्याला उदासीन असे म्हणतात. पुढचा प्रश्न, येथे अपि या पदाचा काय आशय आहे? उत्तर, सुहृद, मित्र, उदासीन, मध्यस्थ आणि साधू सदाचारी पुरुषांबद्दल तसेच आपल्या कुटुंबियांबद्दल मनुष्याला प्रेम वाटणे स्वाभाविक होय. तसेच वैरी, द्वेष आणि पापी यांच्याबद्दल द्वेष व घृणा वाटणे स्वाभाविक होय. विवेकशील पुरुषांमध्ये सुद्धा या लोकांबद्दल स्वाभाविक असा रागद्वेष दिसून येतो. अशा परस्परांशी अत्यंत विरुद्ध अशा स्वभावाच्या मनुष्यांबद्दल रागद्वेष व भेदबुद्धी नसणे ही फारच कठीण गोष्ट होय. पण त्यांच्याबद्दलही ज्याला समभाव वाटतो त्याला अन्यत्रही समभाव वाटतो. यात सांगायचे ते काय? हा आशय दाखवण्यासाठी येथे अपि या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, समबुद्धी ही याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, सर्वत्र परमात्म बुद्धी झाल्याने वर उल्लेख केलेल्या अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या मित्र, वैरी, साधू व पापी इत्यादींचे आचरण, स्वभाव आणि व्यवहार यांच्यातील फरकाचा ज्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही, ज्याच्या बुद्धीमध्ये कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही निमित्ताने भेदभाव येत नाही, त्याला समबुद्धी असे मानावे. आता पुढे येतो 10वा श्लोक. त्याचा संबंध खूप मोठा दिलेला आहे, परंतु आपल्याला 25 मिनिटाचेच व्हिडिओ बनवायचे आहेत, ऐकायला सोपं जावं म्हणून आपण या 35व्या भागाच्या इतिश्रीकडे इथूनच जातो आहोत. आपल्याला विनंती आहे, नेहमीची विनंती, की आपली ही जी प्लेलिस्ट आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट, या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. आपला हा भगवद्गीता शिकण्याचा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. ह्या भागाबद्दल, या भागातील विषयाबद्दल, एकूण आपल्या उपक्रमाबद्दल, भगवद्गीतेबद्दल, आपल्या सनातन धर्माबद्दल, आपल्या तत्वज्ञानाबद्दल जे काय आपल्या भावना असतील त्या कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. हे भगवद्गीतेचं, आपल्या वेदांचं, उपनिषदांचं आणि सनातन हिंदू धर्माचं ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सुहृद, मित्र, सहकारी, कुटुंबीय, परिवार या सर्वांना या व्हिडिओच्या लिंक शेअर कायम करत राहा, नेहमी करत राहा.
आणि आपली नेहमीची शेवटची विनंती की जर आपण अजून आपल्या केदार सीकर सनातन संस्कार चॅनलची नोटिफिकेशन ऑन केलेली नसतील तर ती नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढच्या 36व्या भागामध्ये, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 6च्या 10व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।